भाग 1 मधील 5वा पाठ वसंत हृदय चैत्र. पृष्ठ 11. दुर्गा भागवत 1910 ते 2002. लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांच्या अभ्यासक, ललित लेखिका. गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदनाप्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरं होत. लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ, राजाराम शास्त्री भागवत व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचं बहुमोल कार्य आहे. प्रत्येक ऋतूचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचं मनोज्ञ दर्शन घडतं. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी. त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणं हा सर्वार्थाने आनंदानुभव. निसर्गातील घटकांचं सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचं लेखिकेचं कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह ल्यालेले असे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचं किंवा मधुमासाचं लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केलं आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर, वोळगे फळभार लावण्यसी. ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचं म्हणजे नवपल्लवांनी गर्द झालेल्या फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचं दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडतं. मग मधुमासाचं वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारं सौंदर्य तर आहेच, पण फळांचंही रूप दृष्ट लागेलसं असतं. फुलातून फळातून मधुरस वाहत असतो. चैत्रातल्या पालवीचं रूप कुठेही मोठं मनोहर. पण ही पिंपळाची झाडं पहा, कशी गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी आहेत ती. जुनी पानं गळता गळता नवी येत होती म्हणून शिरीषासारखी ही पालवी पहिल्याने डोळ्यात भरत नव्हती. पण सारी नवी पानं आल्यावर खरोखरच उन्हात जेव्हा ही भडक गुलाबी पानं चमकतात तेव्हा जणू काही सुंदर पुष्पांचे गेंदच या झाडावर फुललेत असं वाटतं. इतर झाडांची पालवी फार लहान असल्याने फार हलत नाही, पण या पानांची सारखी सळसळ. त्यातल्या त्यात आमच्या घराजवळ एक पिंपळाचं झाड आहे, ते तर फारच बहारीचं दिसतं. त्याच्यावर मधुमालतीची प्रचंड वेल चढली. 4ही बाजूनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला तिने वेढून टाकले आणि आता ही मधुमालती गुलाबी गेंदांनी खच्चून भरली. आता फुलायला आणखीन जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छांची झाली. आणि नुसती पालवीच नाही तर हिरवी फळंही इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदी फांदीला ओळीने चिकटून बसलेत. इथे चौकटीत पिंपळाच्या पानांचा जी गुलाबी पानं वर्णन केलेत त्याचा एक प्रत्यक्ष फोटो इथे दिला आहे. सर्व फुलात अतिशय हिरिरीने कोणी नटलं असेल तर ही उग्रगंधी घाणेरी. किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छांनी भरलीये ती. गुलाबी फुलात एखादं पिवळं, पिवळ्यात एखादं गुलाब, शेंद्री आणि पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा. किती म्हणून या झाडाच्या दुरंगी फुलांच्या रंगांचं वर्णन करावं. वास्तविक हे कुठलेच 2 रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत. पण निसर्गाच्या दुनियेत कुठलेही भडक आणि एरवी विसंगत वाटणारे रंग विशोभित दिसतच नाहीत, उलट एकमेकांची शोभा वाढवतात. पृष्ठ 12. 12व्या पानावर घाणेरीच्या फुलांचा एक प्रत्यक्ष फोटो आहे, ज्यात वेगवेगळी रंगसंगती लेखिकेने सांगितली. गुजरातेत बऱ्याच भागात वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ. तिथं या झाडाला भलतंच महत्व आहे. आपण तुच्छतेने घाणेरी म्हणतो तिला आणि तिच्या अतुलनीय रंगसौंदर्याला उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातीत चुनडी असं सुंदर
आणि यथार्थ नामाभिधान या झाडाला दिलेलं आहे. आणि या फुलाचं हे नाव ऐकल्यावर काठेवाडी आणि राजपुतान्यातल्या चुनड्यांचा भडक रंगांचं रहस्य मला उमगलं. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगाची मिश्रणं आम्ही आमच्या वस्त्राभरणात कटाक्षाने टाळतो, तीच या लोकांनी शतकानुशतकं निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे शिरोधार्य मानली. भारतीय रंगाभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरण आणि नैसर्गिक आविष्कारात असलेलं पाहून मोठं नवल वाटतं. तशीच ही माडाची आणि सुरमाडाची झाडं पहा. माडाची झाडं बारमाहा हिरवी आणि फळांनी भरलेली दिसतात. पल्लवांचा नखरा त्यांना माहीतच नाही जसा. पण फाल्गुन लागला की त्यांच्या माथ्यावर अधिक फिक्या रंगाचे जावळ भुरभुरल्यासारखे वाटते. त्यांच्या पानांच्या गाभ्यातून वाढलेल्या नारळांच्या लंगरांच्या वर होडीच्या आकाराचे पेव फुटतं आणि त्या सुक्या कळकट पेवातून वेताच्या रंगाच्या फुलांच्या लोंब्या बाहेर पडतात. चैत्राच्या मध्यापर्यंत त्या लोंब्या दिसतात. नारळाची फुलं निर्गंध आणि टणक, पण झाडाखाली पडलेल्या फुलांच्या राशीतून 4-2 फुलं उचलून घेऊन जरा निरखून पहा. त्यांचा तो टणकपणा तुम्हाला बोचणार नाही. पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने बोटं सुखावतात. 3 पाकळ्यांची फिक्या पिवळ्या रंगांची ही फुलं, आत तशाच रंगांच्या केसरांची दाटी. 3 पाकळ्यांचा हा फुलांचा पेला पाहून, त्यांच्या आकाराचं सौंदर्य पाहून तुम्ही मुग्ध झाल्याखेरीज राहणार नाही. प्रचंड नारळाचं हे नखा एवढं फूल पाहून मोठी गंमत वाटते. इथे नारळाच्या झाडांचा प्रत्यक्ष फोटो छापलाय. शेजारचं कडुनिंबाचं झाड निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरून गेलंय आणि त्यांचा सुगंध रात्रीच्या वेळी अतिशय मनोरम वाटतो. त्याच्या शेजारीच कडवट उग्र वासाचं करंजाचं झाडही सबंध फुललंय. करंजाच्या फुलांचं रूप अलौकिक असतं. अगदी नखा एवढी कळी, करंजीच्याच आकाराची, पांढरी हिरवी, पण फूल उमललं की किती निराळं दिसतं. आत एक निळी जांभळी नाजूक सुंदर कळी आणि तिच्या डोकीवर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी. जणू काही टोपडं घातलेला बाल घनश्यामच या फुलांच्या रूपात अवतरलाय. रस्त्यावर पडलेला या फुलांचा खच फार रमणीय दिसतो. चैत्रातल्या पर्णशोभेचं आणि फळशोभेचं वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणारच नाही. वसंताशी पौषा अखेरीपासूनच मोहरून सहकार करणारं हे आंब्याचं झाड. लांब लचक देठांना लागलेले कैऱ्यांचे हिरवे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असताना किंवा पोपट किंवा कावळे त्या पाडाला लागले आहेत की नाहीत ते पाहण्याकरता त्यांना चोचींनी प्रहार करतात, तेव्हा मोठी मौज दिसते. गावाबाहेरच्या झाडातून कोकिळांचं कूजनही बहुधा याच झाडावर चालत असतं. कैऱ्या जून झालेल्या असतानाच एकीकडे पानं झडत असतात, पण झाड वृक्ष असं कधीच दिसत नाही. चैत्रात याही झाडाला पालवीचे घोसच्या घोस लागतात आणि कैऱ्यांबरोबर तेही झोके घेतात. माघातले मोहरांच्या झुपक्यांनी भरलेले आणि सुगंधाने दरवळलेलं झाड सुंदर की आताचं हे सांगणं कठीण आहे. इथे भरपूर कैऱ्या लगडलेलं एक आंब्याचं झाड, त्याचा फोटो आहे, प्रत्यक्ष फोटो. पृष्ठ 13. आणि फणस, त्याला नजरेत भरण्यासारखी पालवी नसली तरी तोही टवटवीत दिसतो आहे आणि त्याची फळं पायापासून डोकीपर्यंत लादली गेलेली नजरेत भरतात. फणसाला फुलं धरत नाहीत तर पौष माघात त्याला हिरवे कोके येतात, फुगीर मिरचीसारखे. मग एक एक कोका दुभंगतो, वरचं टरफल तपकिरी होऊन गळतं, आतला हिरवा फणस गुळगुळीत तुकतुकीत असतो. मग काही दिवसांनी त्यावर खसखशीसारखे बारके दाणे दिसू लागतात. ते दाणे वाढून पांढऱ्या किडीसारखे तंतू बनतात आणि त्यांच्या खालून काटे वाढतात आणि ते तंतू गळले की संपूर्ण अवयवांनी युक्त पण आकाराने मुसुंब्या एवढा फणस तयार होतो. अगदी बुंध्यापासून ते धरतात, कधीकधी फळ अर्ध मातीत पण गाडलं जातं. इथे फणसाच्या झाडाचा सुद्धा फणस लागलेला एक खूप सुंदर फोटो आहे. रूपरसगंधमय अशा या चैत्र मासाची शोभा झाडावरच्या काही बांधल्या जाणाऱ्या आणि काही बांधल्या गेलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांनी पूर्णत्वाला येते.
ठिकठिकाणी काही लोंबत्या आकाराची, तर काही वाटोळी चेंडूसारखी, तर काही पसरट गोल अशी ही काळी कबरी घरटी म्हणजे वसंताच्या चित्रलिपीतली सुंदर विरामचिन्ह वाटतात मला. माधुर्याचा हा थेंब अभिरुचीला पुरेसा वाटतो आणि म्हणूनच निसर्गाच्या विराट चित्रलिपीचा शोध घेण्यापेक्षा मला या स्थूल विरामचिन्हांकडेच पाहायला जास्त आवडतं. ऋतुचक्रमधून हा पाठ किंवा हा लेख घेतलाय.